वार्तांकन रोखठोक बातमी। मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागामार्फत सोलापूर जिल्ह्यात आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ई-केवायसी व आयुष्मान कार्ड निर्मितीची विशेष मोहीम मागील 8 दिवसांपासून राबवण्यात येते आहे। जिल्ह्यामध्ये आयुष्मान भारत योजनेचे काम अपेक्षेपेक्षा कमी असल्याचं निदर्शनास आल्यानंतर ही मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे। या मोहिमेमुळे सोलापूर जिल्ह्याने महाराष्ट्र राज्यात सलग 8 दिवस प्रथम क्रमांक प्राप्त केलाय। दरम्यान 28 एप्रिल ते 6 मे 2026 या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात आयुष्मान भारत योजनेअंतर्गत एकूण 12,167 ई-केवायसी कार्ड तयार करण्यात आले। सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य मित्र, आशा सेविका व संबंधित कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांचे जास्तीत जास्त ई-केवायसी पूर्ण करून आयुष्मान कार्ड निर्मितीस अधिक गती द्यावी असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत। तसेच सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनीही या मोहिमेला प्रतिसाद देऊन आपले आयुष्मान भारत कार्ड तात्काळ तयार करून घ्यावे असं आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले। आयुष्मान भारत योजना ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी आरोग्य योजना असून या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी लाखो रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध होते। गंभीर आजार, शस्त्रक्रिया, अपघात उपचार तसेच विविध आजारांवरील खर्चिक उपचार या योजनेत समाविष्ट आहेत। गरीब व सर्वसामान्य नागरिकांसाठी हे कार्ड आर्थिक आधार ठरत असून अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय खर्चांपासून मोठा दिलासा मिळतो। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।